नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांश. सारांशच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐतिहासिक बीड जिल्हा. मी दाव्याने सांगतो की तुम्ही प्रथमच पाहत आहात कंकालेश्वर मंदिराचा 1000 वर्ष प्राचीन इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकला व मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण मंदिर. होयसल, काकतीय आणि उत्तर चालुक्याच्या शिल्पकलेचे अद्भुत मिश्रण. कृत्रिम जलाशयातले महाराष्ट्रातलं एकमात्र मंदिर. आकाशातून पाहिलं तर हे मंदिर एखाद्या स्टारफिश प्रमाणे दिसतं. हे शिवमंदिर अष्टधारा स्थापत्य योजनेवर एका 6 फूट उंच पीठावर उभं आहे. मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून उत्तर चालुक्य नृपती विक्रमादित्य 6वा यानं हे मंदिर उभारल्याचं सिद्ध होतं. साधारणपणे 10 ते 11व्या शतकाच्या कालावधीत हे मंदिर त्याने उभारलं असावं. हे अप्रतिम शिवालय 1000 वर्षापूर्वीच्या बीड नगरीचं महत्त्व अधोरेखांकित करतं. प्राचीन बीडचं नाव बलनी. बलनी हा प्रांत जिंकल्यावर विक्रमादित्याने त्याची पत्नी चंद्रलेखा हिला सप्रेम भेट देण्यासाठी कंकालेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली असा इतिहास तज्ज्ञांचा अंदाज आहे. कंकालेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे हा मोठा गैरसमज. कंकालेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर मुळीच नाही, तर हेमाडपंथाच्या जन्माच्या जवळपास 400 वर्षापूर्वी चालुक्यांनी हे मंदिर उभारलं आहे. कंकालेश्वर मंदिर जवळपास 278 फूट लांब आणि 252 फूट रुंद अशा विशाल जलाशयात काळ्या बसाल्ट दगडाच्या भक्कम अधिष्ठानावर उभं आहे. मंदिराच्या उभारणीसाठी लागणारा दगड मंदिर परिसरातून खोदून काढला आहे. परिणामी निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्याला जलकुंडाचं रूप देण्यात आलं. मंदिरात जाण्यासाठी 62 फूट लांब आणि 6 फूट रुंद पूल आहे. मंदिराचा मुखमंडप अप्रतिम असून त्याच्या बाहेर येणाऱ्या छज्जा खूपच देखण्या आहेत. मुखमंडपातून आपण मुख्य मंडपात प्रवेश करताच मुख्य गर्भगृह 2 उपगर्भगृहांना सामायिकपणे जोडणाऱ्या सभामंडपावरील विलक्षण आकर्षक घुमट आपलं लक्ष वेधून घेतं. सूत्रबद्ध भूमितीय नक्षीदार वितान मांडणी असणारं हे गोलदार घुमट 12 टप्प्यात असून त्याचा शेवट मनमोहक कमळपुष्पाच्या कळीने एखाद्या झुंबरासारखा झाला आहे. ताऱ्याच्या आकाराच्या शिल्पातून हे उलटे कमळ बाहेर आलं आहे. हा या मंदिराचा मुख्य सभामंडप. त्यात नंतर नंदीचं शिल्प स्थापन केल्याने त्याला नंदी मंडपाचं स्वरूप आलं आहे. कंकालेश्वर मंदिराचा तलन्यास मुखमंडप, सभामंडप व सभामंडपाला सामायिक असणारे 3 गर्भगृह असून सर्व गर्भगृहांना लहानसा अंतराल आहे. सभामंडपाच्या दक्षिण व उत्तर दिशेस उपगर्भगृह तर पश्चिममुखी मुख्य गर्भगृह आहे. जवळपास 10 बाय 10 आकाराच्या मुख्य गर्भगृहात दक्षिणोत्तर शिवलिंग आहे. हे शिवलिंग स्थापनेच्या वेळेचे नसून ते मंदिर मुक्ततेनंतर स्थापित केले असावे. मंदिराचे मुख्य शिवलिंग मंदिराबाहेर भैरव मंदिराजवळ असून त्याला कंकालेश्वर मंदिराच्या तलन्यासाचा आकार देण्यात आला आहे. मंदिराच्या उपगर्भगृहातून संगमरवरी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती असून त्या नंतरच्या काळात स्थापित केल्या गेल्या. गर्भगृहाची द्वारशाखा ही पत्रशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा, व्यालशाखा आणि पुन्हा पुष्पशाखा अशा प्रकारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर कमलपुष्प, व्याल, कुंभ, चौरीधारक दासी, आयुधारक प्रतिहारी व सप्तमातृकांची शिल्पे आहेत. मंदिराचे स्तंभ अत्यंत नक्षीदार आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सर्व स्तंभांच्या नक्षीकामात विविधता आणण्याचा शिल्पकाराने प्रयत्न केला आहे. या स्तंभांवरील भूमितीय रचना अत्यंत उल्लेखनीय आहे. स्तंभांना चौकोनी आकार देऊन त्यांना वर अष्टकोनी करण्याचा प्रयत्न शिल्पकारानं केला आहे. स्तंभाच्या शीर्षस्थानी मंदिराचे वजन पेलणारे यक्ष आहेत. मंदिराला वेदिका म्हणजे गॅलरी असून त्या ठिकाणी स्तंभ उभे करण्याचे खड्डे अद्यापही स्पष्टपणे जाणवतात. म्हणजेच हे काम अपूर्ण असावं. कंकालेश्वर मंदिराच्या स्तंभात भिन्नता आहे. बाहेरचे स्तंभ
या मंदिराच्या शिल्पसंस्कृतीशी जुळत नाहीत. ते सपाट आणि ओबडधोबड जाणवतात. त्याचं कारण या मंदिराचा साधारणपणे 14व्या शतकामध्ये जीर्णोद्धार झाला असावा आणि त्यानंतर भोवतालचा उद्ध्वस्त पापणेश्वर मंदिराचे स्तंभ इथे वापरले गेले असावेत आणि हा जीर्णोद्धार बहुतेक हेमाडपंतानं केला असावा. अष्टधारा शैलीतले हे मंदिर काळ्या बसाल्ट जातीच्या खडकावर उभा आहे. मंदिराला व्यापक प्रदक्षिणा पथ देखील आहे. अष्टधारेचा पहिला तळभाग अत्यंत मजबूत आणि दणकट अशा पाषाणावर असून त्यावरील भागात कीर्तिमुखांची सुरेख पट्टिका आहे. त्यावरील पाषाणावर भौमितिक स्वरूपाची शंकरपाळ्याच्या आकाराची कोरीव पुष्पांची पट्टिका आहे. पुष्पधारेवरील टप्प्यात 10 ते 12 इंचाच्या आकारात विविध ऋषी आणि देवतांची शिल्प असून 2 शिल्पात विशिष्ट अंतर ठेवण्यात आलं आहे. या शिल्पांना देवकोष्टकाप्रमाणे असणाऱ्या लहान लहान देवडीत दाखवण्यात आलं आहे. त्यावरील धारेत सुंदरपणे बाहेर निघालेले नक्षीदार पाषाण असून त्याच्या बाहेरील बाजूस छान तोरणे सुशोभित केली आहेत. यावरील धारा ही कमालीची अलंकृत असून या दोन्ही धारांवरील भौमितिक अलंकरण देखणं आहे. या टप्प्यातील धारा ही या मंदिराच्या अद्भुत शिल्पकला मिश्रणाचं उदाहरणच ठरायला पाहिजे. ही शिल्पे साधारणपणे 3 फूट उंचीची असून ती लहान असली तरी होयसल, काकतीय आणि उत्तर चालुक्यांच्या शिल्पकलेचे ते दुर्मिळ उदाहरण ठरू शकेल. विष्णूच्या 10 अवतारांसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्मिळ शिल्पे इथे आहेत. शिल्पकाराने या शिल्पांचे सुरेख सादरीकरण केलं असून त्यासाठी शिल्पांच्या खाली आणि वरच्या बाजूला बाहेर आलेल्या पाषाणावर सुंदर भूमितीय उठावदार अलंकृत शिल्प करून शिल्पांचे महत्त्व वाढवलेले आहेत. या शिल्पसमूहात विष्णूच्या 10 अवतारांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. विशेष म्हणजे विष्णूचा मत्स्य अवतार प्रत्यक्ष मत्स्य स्वरूपात दाखवण्यात आला आहे. तो अत्यंत दुर्मिळ असा आहे. तर हाच अवतार थेट विष्णू रूपात दाखवून खाली मत्स्य शिल्प आहे. विशेष म्हणजे विष्णू अलंकार विहीन आहे. असे विष्णू अवताराचं शिल्प अत्यंत दुर्मिळ समजल्या जातं. कुर्मावतारही असाच वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्यक्ष कुर्म म्हणजे कासवाचे शिल्प येथे उपस्थित आहे. असं क्वचितच घडतं. विष्णूच्या वराह अवताराचं शिल्प अप्रतिम आहे. त्याने आपल्या मुखाने पृथ्वीला उचललं आहे. विष्णूचा नृसिंह अवतार पाहण्यासारखा आहे. अत्यंत क्रोधात असणारा नरसिंह हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडतोय. शेजारी प्रल्हाद उभा आहे. याशिवाय विष्णूचा वामन अवतार, परशुराम अवतार, बलराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार आणि कलकी अवतार हे या मंदिरावर शिल्पित आहेत. इतिहासकारांच्या मतानुसार हे मंदिर वैष्णव मंदिर असावे. मात्र मला माझ्या संशोधनानुसार असं वाटतं की ते तसं नाही. हे मूलतः शिव मंदिर असावं. उलट शैव आणि वैष्णवांच्या समन्वयासाठी चालुक्यांनी केलेल्या प्रयत्नांचं हे मंदिर उत्तम आणि सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरायला पाहिजे. मंदिराच्या उत्तर, पूर्व व दक्षिण बाजूला कलात्मकरित्या बाहेर काढलेल्या देवकोष्टकात ब्रह्मा, शिव, शक्ती आणि विष्णूची शिल्पे आहेत. ब्रह्माचे शिल्प उभे असून शेजारी वाहन हंस व त्याच्या बाजूला ब्रह्माची पत्नी उभी आहे. मुख्य गर्भगृहाच्या मागील पूर्व बाजूच्या देवकोष्टकातील तांडव करणाऱ्या शिवाचं अप्रतिम शिल्प आहे. शिव तांडव करतायत. शेजारी नृत्यात तल्लीन झालेला चर्मवादक व शिवाकडे आचंबित होऊन पाहणारा नंदी. खरोखरच हे शिल्प खरं म्हणजे एक थिजलेला नाट्यप्रसंगच म्हणायला हवा. मंदिरावरील विणा वादन करणारी सरस्वती, प्रेतवाहनावर विराजमान चामुंडा, स्थितप्रज्ञ लक्ष्मी, नागकन्या, विश्वकर्मा यासह अन्य देवतांची शिल्पे जशी मनमोहक आहेत तशीच विविध आयुध घेऊन घणघोर लढाई करणाऱ्या स्त्रियांची शिल्पे आपणास खेळवून ठेवतात. अशा स्त्री योद्ध्यांची शिल्पे अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा दुर्मिळ शिल्पांमुळेच देशातील शिल्पतज्ञांना कंकालेश्वर मंदिर महत्त्वाचे वाटत आले आहे. या शिल्पांवरून चालुक्य राजा विक्रमादित्य यांची पत्नी चंद्रलेखा ही प्रत्यक्ष लढाईत सहभागी होत असावी असा अंदाज इतिहासकारांनी काढला आहे.
मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण मला या मोबाईल नंबरवर मोबाईल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. मंडळी, स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण शेजारच्या QR कोडवर सारांशला आर्थिक मदत करू शकता. देशातल्या कोणत्याही मंदिरावर सापडणार नाही अशी काही शिल्प या मंदिरावर आहेत असा मी दावा करतो. त्यातलं पहिलं शिल्प म्हणजे या मंदिराच्या मुखमंडपाच्या उत्तरेस असणाऱ्या उपपीठात आहे. या शिल्पात 7व्या शतकात भारतात येऊन गेलेला चीनी प्रवासी ह्युआनचाँग याला दाखवलं असून त्याच्या अगदी शेजारी पडशी घेऊन प्रवास करणारा भारतीय प्रवासी स्वतंत्रपणे शिल्पित केला आहे. शिल्पकारानं विदेशी प्रवासी आणि भारतीय प्रवासी याची तुलना या शिल्पांच्या माध्यमातून केली आहे. कंकालेश्वर मंदिर उभारणीच्या 400 वर्षापूर्वी येऊन गेलेल्या चीनी प्रवाशाचा प्रभाव शिल्पकारावर ठळक दिसतो. कोणताही कलावंत असो, त्याला सातत्यानं प्रयोगशीलतेचा व नाविन्याचा ध्यास असतो, हेच खरं. विदेशी संस्कृतीचा प्रभाव असणारं आणखीन एक अत्यंत दुर्मिळ शिल्प मंदिराच्या दक्षिण बाजूच्या शिल्पसमूहात आहे. या शिल्पाची वेशभूषा, त्याच्या आयुधाची शैली यावरून हे स्पष्ट कळतं की हे शिल्प एका ग्रीक रोमन योद्ध्याचं आहे. कंकालेश्वर मंदिर उभारण्याच्याही जवळपास 1000 वर्षापूर्वी बीडच्या सीमेवर असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तेरचा व्यापार हा रोमशी होत होता हे सिद्ध झालेलं आहे. देवदेवतांच्या शिवाय 10 ते 11व्या शतकातील तत्कालीन समाज जीवनात दर्शन घडवणारी विविध शिल्पे आपल्याला कंकालेश्वर मंदिरावर दिसू शकतात. त्यात विविध लावण्यवती, रूपगर्विता, सौंदर्यवती मोहकपणे उभ्या आहेत. आजच्या सिनेमात नायक ज्याप्रमाणे टोपी घालतात तशीच टोपी घालण्याची फॅशन 1000 वर्षापूर्वी होती हे या शिल्पावरून सिद्ध होतं. या शिल्पावर असणारी टोपी ही 1000 वर्षापूर्वी घातल्या जात होती, हेच खरं. याशिवाय विविध पशुपक्षी व भूमितीय आकाराची शिल्पेही या मंदिराची कलात्मक उंची वाढवतात. आज बीडची लोकसंख्या काही लाखाच्या घरात गेलेली असताना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे शहराला लागलेले असतानाही कंकालेश्वर मंदिरापेक्षा भव्य मंदिर गेल्या 1000 वर्षात बीडमध्ये उभा राहू शकलं नाही. मात्र चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याने साधारणपणे 10 ते 11व्या शतकात जवळपास 1100 वर्षापूर्वी हे मंदिर उभारलं. म्हणजेच प्राचीन काळी बीडला किती अनन्यसाधारण महत्त्व होतं हेच सिद्ध होतं. अनेकदा भूकंप झाले, नैसर्गिक संकट आली, पण कंकालेश्वरचा एकही दगड हलला नाही. त्याचं कारण आमचं प्राचीन स्थापत्य ज्ञान आणि स्थापत्यशास्त्र. परधर्मीय आक्रमणाने कंकालेश्वर मंदिरावरील सर्व शिल्पे फोडल्या गेली, पण तरीही शिल्पांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र अजीव ठरले. मंदिराचा पाषाण आजही बीड नगरीच्या 1000 वर्ष प्राचीन इतिहासाची वैभव गाथा गात उभा आहे. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत होता ऐतिहासिक बीड जिल्हा हा व्हिडिओ. मंडळी, स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण शेजारच्या QR कोडवर सारांशला आर्थिक मदत करू शकता. मंदिराच्या विषयी तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण वर दिलेल्या मोबाईलवर मोबाईल करून किंवा व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता. मंडळी, हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा देखील कंकालेश्वरवर भक्ती करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा, ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा वैविध्यपूर्ण आणि प्रमाणित माहितीवर आधारित व्हिडिओ पाहत रहा सारांशवर. तोपर्यंत राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.